नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला या लेक्चरमध्ये मेजर्स ऑफ डिस्पर्शन या टॉपिक मध्ये आपण मेथड ऑफ मेजरिंग डिस्पर्शन, त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल काय, अपकिरण किंवा विचलन मोजमापाच्या पद्धती. तर या पद्धतीपैकी काही पद्धती आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये घेतलात. म्हणजेच मी अगोदर सांगितले काय, अपकिरण किंवा विचलन मापनाच्या किंवा मोजमापाच्या 5 पद्धती आहेत. त्या 5 पद्धतीपैकी 3 पद्धती आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये अभ्यासलात. त्या कोणत्या, रेंज, त्यानंतर दुसरा म्हणजे काय, इंटरक्वार्टाईल रेंज, आणि तिसरं म्हणजे क्वार्टाईल डिव्हिएशन. ही आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिले याविषयी माहिती. तर या लेक्चरमध्ये आपल्याला राहिलेल्या 2 पद्धतीचा विचार किंवा अभ्यास करायचा आहे. आणि त्यामधली चौथी पद्धत म्हणजेच काय, तर मीन डिव्हिएशन. आणि त्यानंतर 5वी पद्धत म्हणजे काय, स्टँडर्ड डिव्हिएशन. हे लक्षात आहे. अशा टोटल 5 पद्धती आहेत. तर अगोदरच्या लेक्चरमध्ये 3 पद्धती बघितलेल्या आहेत. तर या लेक्चरमध्ये 2 राहिलेल्या पद्धतीचा आपण अभ्यास करू. तर बघा, चौथी पद्धत म्हणजेच काय, मीन डिव्हिएशन. आता मीन डिव्हिएशनलाच काय म्हणतात मराठीमध्ये, माध्य विचलन. आता हे माध्य विचलन काय असते, तर माध्य विचलन हे अपकिरण किंवा विचलन म्हणजे विस्तार, दिलेल्या पदमालेमध्ये किती अंतर आहे किंवा दिलेल्या पदमालेमध्ये मध्य बिंदूपासून ती पदमाला किती विखुरलेली आहे, त्यासोबतच त्या पदमालेमध्ये पहिल्या पदापासून ते शेवटच्या पदापर्यंत किती विस्तार झालेला आहे, याचा अभ्यास या माध्य विचलनामध्ये केला जातो. त्यासोबतच आपण रेंज आणि क्वार्टाईल डिव्हिएशन यांचा विचार केला होता. त्या रेंज मध्ये काय केलं जात होतं, विस्तार. रेंज म्हणजे विस्तार, सर्वात दिलेल्या मेजरमेंट मधील सर्वात मोठे मूल्य म्हणजे सर्वात मोठी व्हॅल्यू बघत होतो. आणि त्यासोबतच लहान व्हॅल्यू, मोठ्या व्हॅल्यू मधून लहान व्हॅल्यू आपण लेस करत होतो, वजा करत होतो, तेव्हा आपल्याला विस्तार मिळत होता. हे लक्षात. म्हणजे मोठ्या व्हॅल्यू मधून लहान व्हॅल्यू वजा केली असता जो काय भेटतो आपल्याला, विस्तार. नंतर 2च व्हॅल्यूचा विचार केला जाणार आहे मेजरमेंट मधल्या, कोणता, एक मोठे आणि एक लहान. हे झालं काय, रेंजच्या बाबतीत. आता क्वार्टाईल डिव्हिएशनच्या बाबतीत काय केलं जाणार आहे, सुरुवातीच्या 1/4 आणि शेवटच्या 1/4 सोडून जे काही राहिलेल्या मेजरमेंट मधील किंवा जे काही राहिलेले मेजरमेंट मधील पद असतात किंवा एकूण पदापैकी फक्त एकूण पदमालेपैकी 50% पदमालेचा ज्यामध्ये अभ्यास केला जातो किंवा 50% पदमालेचा ज्यामध्ये विचार केला जातो ते म्हणजे चतुर्थक विचलन म्हणजे क्वार्टाईल डिव्हिएशन. त्यामध्ये काय केलं जाणार आहे, Q3 आणि Q1 काढलं जाणार आहे. म्हणजे तिथं 2च किमती काढल्या जाणार आहेत, काय, Q3 आणि Q1, बरोबर. आणि त्यावरून काय, त्या दोघातला फरक त्याला 2 न भागलं की त्यांची सरासरी काढली जाणार आहे. आणि ती किंमत म्हणजे काय, क्वार्टाईल डिव्हिएशन म्हटलं जाणार आहे. मग तिथं सुद्धा काय केलं जाणार आहे, फक्त 2च किमतींचा विचार केला जाणार आहे मेजरमेंट मधल्या, एक Q3 आणि एक Q1, बरोबर. रेंज मध्ये कसं होतं, एक सर्वात मोठी संख्या दिलेल्या मेजरमेंट मधली संख्या, हे लक्षात, आणि सर्वात लहान संख्या, या दोघातला फरक म्हणजे विस्तार, कुठून कटपर्यंत ती मेजरमेंट विस्तारलेली आहे हे. तर क्वार्टाईल डिव्हिएशन मध्ये Q3 मधून Q1 वजा करून भागिले 2 केला असता जे काही उत्तर भेटतंय ते तुमचं झालं क्वार्टाईल डिव्हिएशन. हे लक्षात. हे मी कशासाठी सांगत आहे, विस्तार पद्धतीत आणि चतुर्थक विचलन पद्धतीमध्ये फक्त 2च संख्यांचा विचार केला जाणार होता किंवा केला जात होता, हे लक्षात. पण दिलेल्या पदमालेतील सर्वच पदांचा विचार केला जात नव्हता ना त्या ठिकाणी. म्हणून दिलेल्या पदमालेतील सर्वच पदांचा विचार झाला पाहिजे किंवा सर्वच पदांचा अभ्यास करावा लागेल, तरच आपल्याला काय, त्या पदमालेची अचूकता किंवा योग्यता आपल्याला लक्षात येऊ शकते. त्यांच्यामध्ये अंतर जे काही आहे विस्तार म्हणजे पदमालेमध्ये प्रत्येक संख्येमध्ये किंवा पदमूल्यामध्ये, हे आपल्याला माहित करून घ्यावं लागेल आणि ते योग्य पद्धतीनेच असलं पाहिजे. यासाठी काय केलं जातंय, हे माध्य विचलन काढलं जाते, हे लक्षात.
आता माध्य विचलन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून दिलेल्या पदमालेतील सर्व पदमालेतील पदमूल्यांचा विचार करून त्यावरून त्यांचं प्रतिनिधित्व करणारी एक संख्या काढली जाते आहे. कोणती? पदमालेचं सर्व दिलेल्या पदमालेतील सर्व पदमूल्यांचं प्रतिनिधित्व करणारी संख्या शोधून काढली जाते. त्यालाच माध्य विचलन असं म्हटलं जाते. हे लक्षात. आता हे माध्य विचलन काढताना काय केलं जातंय? जे काही आपण दुसऱ्या टॉपिक मध्ये बघितलात, काय मीन, मीडियन, मोड, त्यांच्या आधारे हे मीन डिव्हिएशन काढलं जातंय. हे लक्षात. म्हणून माध्य विचलन हे केंद्रीय प्रवृत्ती किंवा मग जे काही ऍव्हरेजेस किंवा जे काही माध्य असतात त्यांच्या साहाय्यानं काढण्यात येते. हे लक्षात. म्हणून हे मीन डिव्हिएशन जेव्हा आपण काढतो तेव्हा हे मीन डिव्हिएशन काढताना आपल्याला जे काही माध्य आहेत मीन, मीडियन, मोड ते अगोदर आपल्याला काढून घ्यावं लागते. त्या तिन्हीपैकी एक. आता तिन्ही वापरले जातात का ह्या माध्य विचलन काढताना? तर शक्यतो माध्य विचलन मीन डिव्हिएशन काढताना जास्तीत जास्त वापर होतो मीनचा आणि मीडियनचा. मोड शक्यतो जनरली मीन डिव्हिएशन काढताना वापरण्यात येत नाही, कारण का ते ऑब्झर्वेशन मेथड मधून बऱ्याच वेळा काढलं जाते मोड. हे लक्षात. म्हणजे भूइष्टकचा वापर मीन डिव्हिएशन काढताना जास्त होत नाही हे सांगितलेलं आहे. हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येईल का या मीन डिव्हिएशन मध्ये जेव्हा आपण जेव्हा डीएचा कॉलम डीएक्सचा कॉलम काढतो, हे लक्षात, कशामध्ये? मीन आपण काढत होतो. केंद्रीय प्रवृत्ती दुसऱ्या चॅप्टर मध्ये आपण काय केलं? मीन काढालतो बघा. मीन काढण्यासाठी दिलेली मेजरमेंट, बरोबर. त्यानंतर काय दिलेली फ्रिक्वेन्सी. हे लक्षात. मग दिलेल्या मेजरमेंट वरून जर ती गटाची संख्या असेल तर त्याला आपण काय मिड व्हॅल्यू काढत होतो. मिड व्हॅल्यू मधून एक संख्या घेत होतो, बरोबर. जर डिस्ट्रिक्ट सिरीज असेल तर मेजरमेंट मधून एक संख्या एक्स बरोबर पकडत होतो आणि त्या संख्येतून काय केलं जात होतं? त्या मेजरमेंट मधल्या संख्या वजा केल्या जात होत्या, बरोबर. आणि डीएक्स काढून घेतलं जात होतं. तिथं प्लस प्लसची बेरीज, मायनस मायनसची बेरीज, मोठ्यातून लहान संख्या वजा केली जात होती. जे काही फरक केले त्याला डीए नाव देत होतो. त्यानंतर त्या डीएचा आणि एफचा गुणाकार करून एफडीए काढत होतं डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये, बरोबर. एफडीएक्स, बरोबर. डीएक्सचा आणि एफचा गुणाकार करून आपण काय करत होतो? एफडीएक्स काढत होतो. तिथं पण गुणाकार करून काय मायनस मायनसची बेरीज, प्लस प्लसची बेरीज, मोठ्यातून म्हणजे प्लस प्लस जास्त असेल, प्लस प्लसच्या संख्या जर जास्त असतील तर प्लस मधून मायनस वजा किंवा मायनस मधून प्लस वजा करत होतो. आणि जे काही आन्सर ते वजा बाकी करून येईल किंमत, त्याला आपण काय नाव देत होतो? सिग्मा एफडीएक्स, बरोबर. आणि मीन काढत होतो. आता इथं काय करायचे? या मीन डिव्हिएशन काढताना एकतर आपल्याला याच पद्धतीनं मीन काढून घ्यावं लागणार आहे, बरं का. मीन तिथंही शिकले, इथंही या चॅप्टर मध्ये मीनचं रिव्हिजन होणार आहे किंवा मीडियनचं रिव्हिजन इथंही होणार आहे, बरं का. पण दुसरी गोष्ट म्हणजे काय, जेव्हा आपण हे मीन डिव्हिएशन काढतो तर मीन डिव्हिएशन काढताना काय साइन इग्नोर केलं जाते. साइन इग्नोर केलं जाते म्हणजे आपण जेव्हा डीएक्सचा कॉलम किंवा एफडीएक्सचा कॉलम तिथं मायनस मायनसची बेरीज करालतो, प्लस प्लसची बेरीज करालतो, बरोबर. एवढं तर लक्षात आहे. आता हे मीन डिव्हिएशन काढताना आपल्याला डीए काढावं लागते. तिथं आपण डीएक्स काढालतो, ह्याच्यामध्ये डीएक्स बी काढावं लागते मीन काढण्यासाठी, पण डीए एक काढावं लागते आणि एफडीए एक काढावं लागते. एफडीए एक काढावं लागते. हे दोन कॉलम आपल्याला काढावे लागतात. आता डीए काढते वेळेस आपल्याला जे काही मायनस मायनसची बेरीज करत होतो, प्लस प्लसची बेरीज करत होतो, कुठं? डीएक्स मध्ये. ते इथं करण्याची गरज नाही. सरसकट साइन इग्नोर करायचं. म्हणजे समद्या संख्या मायनस असू प्लस असू काहीच विचारात घ्यायचं नाही. सर्व प्लस आहेत म्हणून समजायचं आणि सर्वांची बेरीज करायची. हे लक्षात. डीए काढून घ्यायचं. आता एफडीए काढायचं कसं? डीएचा आणि एफचा गुणाकार करायचं. डीए कॉलम तयार करून घ्यावं लागतं आणि फ्रिक्वेन्सीचा गुणाकार करा, एफडीए येतो. आता एफडीए कॉलम मध्ये काय साइन इग्नोर करायचं. मायनस मायनसची बेरीज, प्लस प्लसची बेरीज करायची नाही. सर्व प्लस संख्या समजायच्या तिथं आणि सरसकट त्यांची बेरीज करून घ्यायची. हे लक्षात. आणि जे काही बेरीज करून येईल त्याला सिग्मा एफडीए नाव द्यायचं.
हे लक्षात. आणि त्याला सिग्मा FDA ला n न भागले की तुमचं काय येईल, मीन डिव्हिएशन येते. हे लक्षात. म्हणजेच या ठिकाणी सांगता येईल की मीन डिव्हिएशन काढताना केंद्रीय प्रवृत्तीमधील किंवा केंद्रीय प्रवृत्तीच्या माध्यांचा विचार केला जाणार आहे किंवा माध्याच्या मदतीनं माध्य विचलन काढण्यात येणार आहे बरं का. त्यासोबतच पुढे सांगता येईल काय की बघा, अपकिरण मापनाच्या सीमा विस्तार आणि चतुर्थक विचलन पद्धतीमध्ये पदमालेतील 2 पदांचाच विचार केला जात होता व इतर पदाकडे दुर्लक्ष केलं जात होतं. मी सांगितलं विस्तारमध्ये दोनच काय संख्यांचा विचार केला जाणार आहे, मोठी आणि लहान, इतर संख्याकडे दुर्लक्ष. तसंच QD मध्ये सुद्धा काय Q3 आणि Q1 चाच विचार केला जाणार आहे, दोघातून वजाबाकी करून 2 न भागलं जाणार आहे बरोबर. पूर्ण पदमालेचा विचार केला जात नव्हता, पण सर्व पदमालेतील पदांचा विचार करणं गरजेचं आहे, म्हणून हे मीन डिव्हिएशन काढणं आवश्यक आहे. त्यासोबतच माध्य विचलन हे समांतर माध्य म्हणजे अर्थमेटिकल मीन म्हणजेच मीन मध्यका किंवा भूयिष्ठक यापैकी कोणत्याही एका माध्यापासून काढले जाते. मी म्हणलं आपण जे काही दुसऱ्या चॅप्टर मध्ये मीन मीडियन मोड पाहिलेला आहे त्या मीन मीडियन मोड पासून हे मीन डिव्हिएशन काढण्यात येते. हे एक. एखाद्या पदमालेतील पदांचे विचलन काढून त्यांचे समांतर माध्य काढले असता विचलन माध्य येते. काय म्हणले, एखादी पदमाला दिली असेल तर त्या पदमालेपासून अगोदर आपण काय सरासरी माध्य किंवा मग माध्य काढायचं आणि त्या माध्याच्या आधारे आपल्याला माध्य विचलन काढता येते हे सांगितलेलं आहे. त्यासोबतच पुढे सांगितलेलं आहे विचलन माध्य कोणत्याही केंद्रीय प्रवृत्ती माध्याची मदत घेता येते. माध्य विचलन काढताना काय म्हणले, केंद्रीय प्रवृत्ती म्हणजे ऍव्हरेजेस, म्हणजे दुसऱ्या चॅप्टर मध्ये किती 3 सांगितलेत मीन मीडियन मोड, त्यापैकी कोणत्या बी एकाची मदत घेऊन काढता येऊ शकते म्हणले. परंतु सामान्यतः व्यवहारात भूयिष्ठकाचा उपयोग करीत नाहीत, कारण भूयिष्ठकाच्या किमतीत निश्चितता नसते. म्हणजे आता हे मीन डिव्हिएशन कोणत्याही मीन मीडियन मोड पासून काढलं जाते, पण जनरली काय केलं जाते, हे मोड ना ऑब्झर्वेशन मेथड मधून किंवा मग दरवेळेस बदलत असते त्याची किंमत. यासाठी शक्यतो या मोड पासून काढलं जात नाही हे मीन डिव्हिएशन. फक्त मीन आणि मीडियनचा जास्तीत जास्त उपयोग हे मीन डिव्हिएशन काढण्यासाठी होतो, हे एक या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यासोबतच पुढे बघा, माध्य विचलन मध्ये माध्य विचलन म्हणजे माध्यापासूनच्या विचलनाची सरासरी वय. माध्य विचलन म्हणजे काय म्हटलंय, माध्याच्या किंवा माध्यापासूनच्या विचलनाची सरासरी होय. आता हे माध्य विचलन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, आपण जे काही माध्यापासूनच्या विचलनाची सरासरी होय. म्हणजे आपण मीन मीडियन मोड काढतो बरोबर, त्याच्या साह्याने काय केलं जाणार आहे, किती अंतर आहे दिलेल्या पदमालेमध्ये. विचलन म्हणजे विस्तार, अंतर, फरक, फरकाची सरासरी म्हणजेच काय माध्य विचलन म्हटले. तरी पुढे सांगता येईल. त्यामुळे माध्य विचलन हे माध्यापासून किंवा मध्यकापासून लक्षात घेतले जाते म्हणून माध्य विचलन काढताना मीन आणि मीडियनच्या साह्याने काढण्यात येते, म्हणून मीन आणि मीडियनचा जास्तीत जास्त वापर होतो हे सांगितलेलं आहे लक्षात. त्यासोबतच काय माध्य विचलन बघा तिथं व्याख्या दिलेली आहे. विचलन माध्य हे केंद्रीय माध्यापासून काढलेल्या विचलनाचे समांतर माध्य असते. विचलन माध्य हे केंद्रीय माध्यापासून, केंद्रीय माध्य म्हणजे सेंट्रल टेंडन्सी, दुसरा चॅप्टर मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, केंद्रीय प्रवृत्तीचे मोजमाप. 3 केंद्रीय प्रवृत्तीमध्ये 3 पद्धती सांगितलेल्या आहेत मोजमापाच्या. कोणत्या, मीन मीडियन मोड, हे लक्षात. त्यांच्यापासून म्हणजे विचलन माध्य हे केंद्रीय माध्यापासून काढलेल्या विचलनाचे समांतर माध्य असते. म्हणजेच केंद्रीय माध्यापासून जे काही विचलन काढलं जाणार आहे किंवा अंतर काढलं जाणार आहे, म्हणजे केंद्रीय माध्यापासून किंवा मग केंद्रीय माध्य यांच्या मदतीनं जे काही विचलन काढलं जाणार आहे त्यालाच काय समांतर माध्य विचलन असं म्हटलेलं जाते, हे सांगता येते या ठिकाणी. म्हणजेच मीन डिव्हिएशन हे दुसरं तिसरं काही नसून मीन आणि मीडियन यांच्या साह्यानं काय काढण्यात येते.
आणि हे जे काही काढण्यात येते मीन आणि मीडियन अगोदर काढून घ्यावं लागते दोन्हीपैकी एक, बरं का. आणि दोन्हीपैकी एक काढून घेऊन आपल्याला काय करावं लागणार आहे, जे काही पदमालेमध्ये किती अंतर आहे हे आपल्याला काढावं लागते, तेव्हाच त्याला काय म्हणता येईल, माध्य विचलन असं म्हणता येईल. आता हे माध्य विचलन काढण्याचे सूत्र आपण बघू पुढे. आता माध्य विचलन काढण्याचे सूत्र बघा, डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये अगोदर मीन बघा, मीन पासून जर हे माध्य विचलन काढलं जात असेल, म्हणजे मीन पासून जर मीन डिव्हिएशन काढायचं असेल तर सूत्र बघा डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये. आधी मीनचं सूत्र बघा, ए इज इक्वल टू एक्स प्लस सिग्मा एफ डी ए डिवायडेड बाय एन. हे झालं काय, मीनचं सूत्र. काय, ए इज इक्वल टू एक्स प्लस सिग्मा एफ डी ए डिवायडेड बाय एन. डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये हे सूत्र आपण वापरतो मीन काढण्यासाठी, बरं का. आता मीन डिव्हिएशनचं सूत्र घ्या. मीन डिव्हिएशनचं सूत्र बरोबर काय, आता एमडी लाच मीन डिव्हिएशनलाच डेल्टा या नावानं ओळखलं जाते, बरं का. मीन डिव्हिएशन त्यालाच डेल्टा ए या नावानं ओळखलं जाते, बरं का. डेल्टा म्हणजेच मीन डिव्हिएशन, बरं का, या नावानं ओळखलं जाते. आता त्याचं सूत्र बघा कुठं, डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये आपण जेव्हा मीन डिव्हिएशन काढू तर बघा, डेल्टा ए इज इक्वल टू किंवा मीन डिव्हिएशन बरोबर मॉड्युलस. मॉड्युलस म्हणजे दोन उभ्या रेषा असतात, बरं का. मॉड्युलस सिग्मा एफ डी ए डिवायडेड बाय एन. हे लक्षात काय दिले सूत्र, डेल्टा ए किंवा मग मीन डिव्हिएशन बरोबर मॉड्युलस, त्या उभ्या दोन रेषाला मॉड्युलस म्हणतात, बरं का. मॉड्युलस सिग्मा एफ डी ए डिवायडेड बाय एन. हे झालं डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये. त्यासोबतच काय, कोइफिशियंट ऑफ मीन डिव्हिएशनचं सूत्र बघा. कोइफिशियंट ऑफ मीन डिव्हिएशन बरोबर जे काही मीन डिव्हिएशन काढले त्या मीन डिव्हिएशनला किंवा डेल्टा ए ला त्या मीन, कोणत्या मीन, आपण जे काही केंद्रीय प्रवृत्ती मधलं मीन काढणार आहात त्यांना भागला असता आपल्याला कोइफिशियंट ऑफ मीन डिव्हिएशन मिळते. आता हे जे मी जे काही सांगत आहे हे आपण जेव्हा प्रॉब्लेम घेऊ तेव्हा आपल्याला लक्षात येईल, बरं का. म्हणून एवढंच लक्षात ठेवा, डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये सूत्र म्हणलं तर मीन काढावं लागते. मीनचं सूत्र आहे एक्स अधिक ए बरोबर एक्स अधिक सिग्मा एफ डी एक्स डिवायडेड बाय एन. एमडी बरोबर किंवा मीन डिव्हिएशन बरोबर, मीन डिव्हिएशनला डेल्टा ए असं म्हणतात. डेल्टा ए बरोबर काय, मॉड्युलस उभ्या दोन रेषा सिग्मा एफ डी ए बरं का भागिले एन. हे मीन डिव्हिएशन साठी. कोइफिशियंट ऑफ मीन डिव्हिएशन साठी डेल्टा ए म्हणजेच मीन डिव्हिएशन भागिले मीन किंवा मग डेल्टा ए भागिले ए. यानं आपल्याला काय, कोइफिशियंट ऑफ मीन डिव्हिएशन काढता येईल, बरं का. त्यासोबतच आता पुढे काय, डिस्ट्रिक्ट सिरीज मध्येच जेव्हा आपल्याला मीन डिव्हिएशन काढायचे कशापासून, मेडियन पासून. आता हे मीन पासून आपण बघितलं, आता मेडियन पासून, तर त्याचं सूत्र बघा. अगोदर मेडियनचं सूत्र बघा, एम बरोबर द साईज ऑफ किंवा द व्हॅल्यू ऑफ, जे आपण दुसऱ्या चॅप्टर मध्ये मेडियनचं सूत्र बघितलं तेच सूत्र, द साईज ऑफ कंसात एन प्लस 1 भागिले 2 द आयटम. हे झालं आपल्याला काय भेटल, मीडियन. किंवा त्यासोबतच आपल्याला जर मीडियन भेटलं, हे लक्षात, आता आपल्याला काय करावं लागेल, मीन डिव्हिएशन काढावं लागेल मीडियन पासून. तर या ठिकाणी मीन डिव्हिएशनचं सूत्र मीडियन पासून आपण काढतो तेव्हा बघा, मॉड्युलस उभ्या दोन रेषा सिग्मा, तिथं मीन पासून जेव्हा आपण मीन डिव्हिएशन काढालतो तेव्हा तिथं एफ डी ए म्हणलं, मी एफ डी ए म्हणलं बरोबर, सिग्मा एफ डी ए म्हणलं. आता इथं मीडियन पासून काढायला तर सिग्मा एफ डी एम भागिले एन. हा लक्षात, हे झालं मीन डिव्हिएशन फ्रॉम मीडियनचं सूत्र डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये. आता कोइफिशियंट ऑफ मीन डिव्हिएशन बरोबर सूत्र बघा, तिथं काय म्हणलं मी, म्हणजे अगोदरच्या डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये मीन पासून जेव्हा मीन डिव्हिएशन काढला जातो तर तेव्हा तिथं काय म्हणलं मी, डेल्टा ए भागिले ए बरोबर, किंवा मग मीन डिव्हिएशन भागिले मीन म्हटलं मी. आता इथं मीडियन पासून काढायला म्हणून काय, मीन
डिव्हिएशन भागिले मीडियन किंवा डेल्टा एम भागिले एम. लक्षात, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते सूत्र. त्यासोबतच आपल्याला काय कंटिन्यू ग्रुप सिरीज मध्ये देखील हे सूत्रांचा विचार करावा लागतो. कंटिन्यू ग्रुप सिरीज मध्ये सूत्र बघा, मग जेव्हा मीन डिव्हिएशन मीनच्या मदतीने काढलं जाते तेव्हा सूत्र काय आहे. अगोदर मीनचं बघा, ए बरोबर एक्स अधिक सिग्मा एफ डी एक्स भागिले एन इंटू आय, हे मीनचं झालं. आता मीन डिव्हिएशनचं बघा, मीन डिव्हिएशन बरोबर मॉड्युलस म्हणजे दोन उभ्या रेषा सिग्मा एफ डी ए भागिले एन, हे झालं सूत्र मीन डिव्हिएशनचं, मीन पासूनचं. त्यानंतरचं कोइफिशियंट ऑफ मीन डिव्हिएशन, त्याचं सूत्र बघा डेल्टा ए भागिले ए, डेल्टा ए भागिले ए किंवा मीन डिव्हिएशन भागिले ए म्हणजेच मीन, बरं का, हे झालं सूत्र. आता जेव्हा मीन डिव्हिएशन मीडियन पासून काढलं जाईल तेव्हा त्याचं सूत्र बघा, ते सूत्र हे बघा इथं दिलेलं आहे बघा, मी सांगत आहे तुमच्या डोक्यावरून जाईल. इथं सूत्र दिलेले आहे, या ठिकाणी हे सूत्र दिलेले आहेत. नोट्स मी ज्या काही पाठवत आहे त्या नोट्स मध्ये दिलेले आहेत सूत्र इथं, बरं का. मग आता मीन डिव्हिएशन मीडियन पासून जेव्हा काढलं जाते तेव्हा काय म्हटलेलं आहे सूत्र बघा. अगोदर मीन डिव्हिएशन काढताना आधी मीडियन काढावं लागते कंटिन्यू ग्रुप सिरीज मध्ये. मग मीडियनचं सूत्र बघा, मेजरमेंटची जे काही मेजरमेंट दिलेली आहे त्यासोबत मेजरमेंट एकाने जर गटाच्या स्वरूपात असेल आणि त्याची फ्रिक्वेन्सी असेल तर आपण फ्रिक्वेन्सीची बेरीज करतो, आणि फ्रिक्वेन्सीची बेरीज जर सम असेल तर मीडियन काढताना काय द साईज ऑफ कंसात एन भागिले 2 द आयटम, हे झालं फ्रिक्वेन्सीची बेरीज सम असताना. विषम असताना मीडियन बरोबर द साईज ऑफ कंसात एन प्लस 1 भागिले 2 द आयटम, हे झालं. आता ह्या केच्यावरून एक किंमत येत नाही तर गट येतो, बरोबर. गट आल्यावर आणखीन एक सूत्र आपण ठेवतो मीडियनचं, काय एम बरोबर L1 प्लस L2 मायनस L1 डिवायडेड बाय F1 कंसात एम मायनस सी, हे झालं मीडियनचं सूत्र. आता आपल्याला काय करावं लागेल, मीन डिव्हिएशनचं सूत्र बघा. जेव्हा मीन डिव्हिएशन मीडियन पासून काढलं जाते तेव्हा बघा मीन डिव्हिएशन किंवा डेल्टा एम बरोबर मीन डिव्हिएशन मीन पासून काढलं जात असेल तर तिथं डेल्टा ए, आणि जेव्हा मीन डिव्हिएशन मीडियन पासून काढलं जाते तेव्हा डेल्टा एम बरोबर किंवा मीन डिव्हिएशन फ्रॉम मीडियन बरोबर काय मॉड्युलस सिग्मा एफ डी एम भागिले एन, हे झालं मीन डिव्हिएशनचं सूत्र मीडियन पासूनचं. त्यानंतर कोइफिशियंट ऑफ मीन डिव्हिएशनचं सूत्र बघा, तर ती आहे सूत्र डेल्टा एम भागिले एम किंवा मीन डिव्हिएशन फ्रॉम मीडियन भागिले मीडियन, हे सूत्र या ठिकाणी सांगता येऊ शकते. आता हे जे काही सूत्र मी सांगितले हे आता तुमच्या डोक्यावरून जातील, बरं का. पण जेव्हा आपण प्रॉब्लेम घेऊ तेव्हा तुम्हाला लगेच क्लिक होईल की बाबा हे मीन डिव्हिएशन कसं काढलं जाणार आहे. त्यासोबतच तिथे एक लाईन महत्वाची आहे, काय जे काही आता मी सूत्र सांगितले त्या सूत्रात डीए डीएम जेव्हा आपण काढतो त्यांच्या बाजूला 2 उभ्या रेषा आपण ओढतो, बर का. आणि त्या 2 उभ्या रेषा जेव्हा आपण काढल्या जातात किंवा ओढतो त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, मॉड्युलस, बर का. आणि त्यासोबतच काय या 2 चिन्हांच्या मध्ये कोणत्या ह्या मॉड्युलस असतात उभ्या 2 चिन्हांच्या मध्ये, बर का. कोणत्याही संख्या लिहिली व तिची बेरीज केली तर त्यात प्लस चाच विचार झाला नाही असे समजतात. म्हणजेच काय, ऐका, प्लस मायनसचा विचार झाला नाही असं समजतात. म्हणजेच काय, जेव्हा आपण हे मॉड्युलस साठी जे काही डीए किंवा डीएम मध्ये रेषा ओढतो किंवा एफडीए किंवा एफडीएम काढताना त्याला मॉड्युलस म्हणतात. आणि तेव्हा किंवा मग जेव्हा ह्या 2 रेषा ओढतो एफडीए एफडीएम किंवा डीए किंवा डीएम काढताना तेव्हा ह्या 2 रेषा ओढलं त्याच्यामध्ये जर एखादी किंमत लिहिली तर तिथं काय चिन्हांचा विचार कोणत्या प्लस मायनसचा विचार केलेला नाही असं समजण्यात येते, बर का. हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यासोबतच पुढील
सांगता येईल काय. आता हे माध्य विचलन आहे, तर माध्य विचलनाचे गुण आणि दोष थोडक्यात बघावं लागेल. माध्य विचलनाचे गुण बघा. नंबर 1, माध्य विचलन माहित करण्यास सोपे असते, तसेच समजण्यास ही सोपे असते. माध्य माहित झाले असता माध्य विचलन सहज माहित करून घेता येते. काय सांगितलंय, माध्य विचलन जे काय आहे मीन डिव्हिएशन, हे मीन डिव्हिएशन माहित करून घ्यायचं असेल तर ते खूप सोपं आहे माहित करून घेण्यासाठी. त्यासोबतच काय समजण्यास ही सोपं आहे. पण जर आपण मीन, मीडियन, मोड यापैकी जर एखादी काढलं तर आपल्याला मीन डिव्हिएशन काढणं अतिशय सोपं आहे हे म्हटले बरं का, म्हणजेच माध्य विचलन काढणं. पण केंद्रीय प्रवृत्तीचे मोजमाप पाहताना मीन, मीडियन, मोड आहे ना, त्यापैकी एक काढून जर माध्य विचलन काढलं तर ते काढण्यासाठी सोपं जाते हे सांगितले. दुसरं बघा, याची व्याख्या काटेकोरपणे तसेच सूत्रबद्ध केलेली असल्याने माध्य विचलनाची एक किंमत मिळते. म्हणजेच हे माध्य विचलन काढताना काय व्याख्या केली आहे, तर व्याख्या बघा. विचलन माध्य हे केंद्रीय माध्यापासून काढलेल्या विचलनाचे समांतर माध्य असते. हे जे काही विचलन आहे कोणतं, समांतर माध्य, हे समांतर माध्य म्हणजेच मीन डिव्हिएशन जे काही आहे माध्य विचलन, हे माध्य विचलन माध्यापासून काढलं जाणार आहे. माध्य म्हणजेच काय, मीन, मीडियन, मोड पासून, हे लक्षात. आणि त्यांच्या साहाय्यानं हे मीन डिव्हिएशन काढलं जाते. म्हणजेच काय, माध्यांच्या साहाय्यानं विचलन काढणारी पद्धत म्हणजेच काय माध्य विचलन म्हणता येईल. मग याची व्याख्या काटेकोरपणे दिलेली आहे. काय, मीन, मीडियन, मोड पैकी एकाचा वापर करून मोडचा जास्त होत नाही, पण मीनचा आणि मीडियनचा वापर जास्त होतो, म्हणून तिथं काय त्यांच्या साहाय्यानं हे मीन डिव्हिएशन काढलं जातं. हे काटेकोर व्याख्या आहे. सांगितले त्यांना स्पष्टपणे काय माझी व्याख्या किंवा मी जे काही माझी जी काही पद्धत आहे विस्तार किंवा अंतरमापनाची, ती मी कशाच्या साहाय्याने करणार आहे, मीन आणि मीडियनच्या साहाय्याने. व्याख्या आहे तिथं नक्कीच बरोबर. आणि त्यासोबतच काय त्याच्यात काय दिले, त्याची एकच किंमत येते आणि बरोबर आहे. माध्य विचलनामध्ये काय सूत्र ठेवले जातात, मीन पासून काढलं जाते मदतीनं किंवा मीडियन पासून काढले जाते, तिथे एक किंमत येते. हे एक सांगता येऊ शकते. पुढलं, या विचलनात सर्वच पदांचा विचार केला जातो, त्यामुळे ते पूर्ण पदमालेचे प्रतिनिधित्व करते. आता जेव्हा मीन डिव्हिएशन काढलं जाते तेव्हा दिलेल्या पदमालेतील किंवा मेजरमेंट मध्ये जेवढ्या संख्या दिल्या त्या सर्व संख्यांचा विचार केला जाणार आहे बरं का. म्हणून त्यामधील जे काही सर्व संख्याचा विचार करून एक संख्या काढली, उत्तर काढलं जाणार आहे, ती संख्या सर्व संख्यांचं प्रतिनिधित्व करत असते. पण रेंज जेव्हा आपण काढत होतो, रेंज मध्ये काय सर्वात मोठी संख्या मायनस सर्वात लहान संख्या करत होतो, दोनच संख्याचा विचार. क्वार्टाईल डिव्हिएशन करताना Q3 मायनस Q1 यांचा विचार करत होतो, मग तिथेही दोन संख्यांचाच विचार होणार आहे, Q3चा आणि Q1चा. हे लक्षात. म्हणजेच क्वार्टाईल डिव्हिएशन काढताना Q3 मधून Q1 काढलं जात होतं आणि त्याला 2 न भागलं जात होतं, हे लक्षात. पण माध्य विचलन काढताना दिलेल्या पदमालेतील सर्व संख्यांचा विचार केला जाणार आहे. सर्व संख्यांचा विचार करून एक संख्या त्यामधून काढली जाणार आहे सूत्रांच्या साह्यानं, ती त्या सर्व पदमालेचं प्रतिनिधित्व करत असते. हे एक या ठिकाणी सांगता येऊ शकते. पुढलं बघा, या विचलनात चिन्हांचा विचार करण्यात येत नसल्यामुळे अतिटोकाच्या पदांचा या विचलनावर फारसा परिणाम होत नाही. म्हणजेच इथं काय सांगितले, साइन इग्नोर केलं जाते. जेव्हा साधं उदाहरण, आता साइन इग्नोर केलं जाते म्हणजे लक्षात घ्या, आपण जेव्हा मीन काढते वेळेस, मीन दुसऱ्या चॅप्टर मध्ये मीन काढलात, मीन काढताना डीएक्स किंवा एफडीएस काढताना प्लस प्लस ची बेरीज मायनस मायनस ची बेरीज करून मोठ्यातून लहान वजा केलो बरोबर. पण आता मीन डिव्हिएशन काढताना जेव्हा आपण डीए किंवा एफडीए चा कॉलम काढू, कोणता, डीए चा आणि एफडीए चा, मीन डिव्हिएशन फ्रॉम मीन पासून काढताना, आणि मीन डिव्हिएशन फ्रॉम मीडियन काढताना डीएम आणि एफडीएम हे दोन कॉलम काढताना काय केलं जाते, साइन इग्नोर केली जाते. साइन इग्नोर केली जाते म्हणजे तिथं प्लस प्लस ची बेरीज मायनस मायनस ची बेरीज केली जात नाही, चिन्हांचा विचार केला जात नाही, सरसकट सर्वच प्लस संख्या समजल्या जातात आणि सर्व एकाकडून बेरीज केली जाते. म्हणून या मीन डिव्हिएशन मध्ये काय दिलेल्या पदमालेतील किंवा मग डीए किंवा एफडीए काढताना चिन्हांचा विचार केला जात नाही, किंवा मग चिन्हांना
जे काही साईन इग्नोर केलं जाते, त्यामुळं संख्या अतिटोकाच्या संख्यांचा प्रभाव मेजरमेंटवर किंवा आन्सरावर पडत नाही हे सांगितले. हे लक्षात. त्यासोबतच आता पुढलं बघा, दोष दिलेत माध्य विचलनाचे दोष. डिमेरिट्स ऑफ मीन डिव्हिएशन. बघा मग डिमेरिट्स काय काय दिलेत मीन डिव्हिएशनचे. माध्य विचलनाचा महत्वाचा दोष म्हणजे माध्य विचलन काढताना जाणीवपूर्वक चिन्हांकडे दुर्लक्ष केले जाते. आता हे जे काही मीन डिव्हिएशन काढलं जाते, तर मीन डिव्हिएशन काढते वेळेस साईन इग्नोर केली जाणार आहे, म्हणजे प्लस प्लस मायनस मायनस यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाणार आहे, सर्वांचीच बेरीज केली जाणार आहे सरसकट. मग जाणीवपूर्वक हे काय केलं जाणार आहे, इग्नोर केलं जाते. म्हणून हे एक दोष की काय, मीन डिव्हिएशन काढताना जाणीवपूर्वक चिन्हांचा काय विचार केला जाणार नाही, हे एक दोष. तसंच त्यामध्ये सांगता येईल हे गणितीय नियमाला धरून नाही. आता चिन्ह प्लस प्लस मायनस मायनस हे गणितीय जे नियम काय म्हणतात, जिथं मायनस मायनस आले तिथं मायनस मायनसची बेरीज करा, प्लस प्लस आले तिथं प्लस प्लसची बेरीज करा, बरोबर. पण इथं मीन डिव्हिएशन काढते वेळेस हे चिन्ह जे काही आलेत मायनस मायनस प्लस प्लस यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. म्हणून हे गणितीय नियमाच्या विरुद्ध आहे हे सांगितलेलं आहे, पहिला दोष. दुसरा, माध्य विचलनाचे उत्तर निश्चित नसते. समांतर माध्यपासून काढलेले उत्तर व मध्यकापासून काढलेले उत्तरात भिन्नता दिसून येते. म्हणजेच काय, दुसरा दोष काय म्हटले, जे काही मीन डिव्हिएशन आहे ते मीन डिव्हिएशन पासून जी काही किंमत काढली जाणार आहे त्या किमतीमध्ये तफावत असते. कोणत्या किमतीमध्ये, जेव्हा मीन डिव्हिएशन फ्रॉम मीन किंवा त्या जे काही ए म्हणजे मीन, त्या मीन पासून जेव्हा मीन डिव्हिएशन काढलं जाते तेव्हा एक किंमत येते. पण तेच मीन डिव्हिएशन जर समजा मीडियन पासून काढला असेल तर तेव्हा वेगळी किंमत येते, हे लक्षात. म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकते माध्य विचलनाची किंमत ही निश्चित नसते. जेव्हा मीन डिव्हिएशन मीन पासून काढलं जाते तेव्हा किंमत एक येते, तर मीडियन पासून जेव्हा मीन डिव्हिएशन काढलं जाईल तेव्हा किंमत वेगळी येते. ही एक त्या ठिकाणी काय दोष किंवा हा एक दोष त्या ठिकाणी सांगता येऊ शकते. पुढली बाब, माध्य विचलन शक्यतो भूइष्ठकापासून काढले जात नाही. आता हे जे काही मीन डिव्हिएशन आहे जनरली मोड पासून काढलं जात नाही, कारण हे मोड पासून मोड जेव्हा आपण काढतो तेव्हा मोडची किंमत ही स्थिर राहत नाही, नेहमी बदलत असते हे सांगितले. म्हणून मीन डिव्हिएशन जनरली किंवा मग सर्वसामान्यपणे भूइष्ठकापासून किंवा मोड पासून काढलं जात नाही, ते फक्त मीन आणि मीडियन पासून काढलं जाते. म्हणून हा एक दोष आहे. अशा पद्धतीने हे मीन डिव्हिएशन जे काही अपकिरणाची पद्धत आहे किंवा मग अपकिरण किंवा विचलनाची पद्धत आहे हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. बघा, त्यानंतर शेवटची जे काही अपकिरण किंवा विचलन मोजमापाची पद्धत सांगता येऊ शकते ती म्हणजेच काय, स्टँडर्ड डिव्हिएशन, त्यालाच प्रमाप विचलन असं म्हणतात. आता हे प्रमाप विचलन काय आहे तर बघा, रेंज मध्ये काय केलं जात होतं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली जात होत्या, दोन संख्यांचा विचार. क्वार्टाईल डिव्हिएशन काढताना काय केलं जात होतं की Q3 मधून Q1 संख्या वजा करून 2 न भागला असतात, जी काही किंमत येते ती क्वार्टाईल डिव्हिएशन काढलं जात होतं. तिथेही दोन संख्यांचाच विचार, Q3 चा आणि Q1 चा, हे लक्षात. आणि मीन डिव्हिएशन मध्ये काय, मीन डिव्हिएशन मध्ये सर्व पदमालेचा विचार केला जात होता, बरोबर, पण चिन्हांकडे दुर्लक्ष केलं जात होतं. आणि हे बीजगणितीय दृष्टिकोनातून हे ह्या नियम किंवा बीजगणितीय नियमांच्या विरुद्ध आहे. जेव्हा आपण चिन्हांकडे दुर्लक्ष करतो, मायनस मायनस आला तर मायनस मायनसची बेरीज करा, प्लस प्लसची आली तर प्लस प्लसची बेरीज करा, हा नियम बीजगणितीय सांगतो. पण मीन डिव्हिएशन काढताना काय, तिथं चिन्हांकडे काय दुर्लक्ष केलं जात होतं, हे लक्षात. म्हणून जे काही मीन डिव्हिएशन मध्ये दोष होते, कोणते, चिन्हांकडे दुर्लक्ष केली जात होती, त्यासोबतच काय उत्तर निश्चित नसते, कारण मीन पासून काढलं तर एक उत्तर येते, मीडियन पासून काढलं तर एक उत्तर येते, बरोबर, हा एक दोष. त्यासोबतच काय, भूइष्ठकापासून काढलं जात नाही हे आपण पाहिलं, बरोबर. त्यासोबतच हे दोष किंवा मग इतर ज्या काही पद्धती आहेत, कोणत्या,
रेंज, क्वार्टाईल डिव्हिएशन आणि मीन डिव्हिएशन. या पद्धतीमध्ये जे काही दोष आहेत ते दोष दूर करून जी काही पद्धत नवीन शोधलेली आहे ती म्हणजेच काय, प्रमाप विचलन, स्टँडर्ड डिव्हिएशन म्हटलेलं आहे. हे लक्षात. आता हे प्रमाप विचलनामध्ये काय केलं जाते तर समजून घ्या. दिलेल्या पदमालेतील सर्व पदमालेंचा विचार केला जाणार आहे. सर्व पदमालेचा विचार करून एक उत्तर काढलं जाणार आहे जे पदमालेंचं प्रतिनिधित्व करणार आहे बरं का. त्यासोबतच काय सांगितले तिथं एक बाब सांगितले बघा. काय, सर्वच विचलनाचे अधिक चिन्ह येण्याकरिता त्यांचा वर्ग केला जातो व नंतर समस्त विचलन वर्गाला पदांच्या संख्येने भाग देऊन त्यांचे वर्गमूळ काढले असता प्रमाप विचलन येते. म्हणजेच काय, तिथं संख्यांचं काय, मीन डिव्हिएशन मध्ये चिन्हांकडे दुर्लक्ष केलं जात होतं, पण प्रमाप विचलनामध्ये काय केलं जाणार आहे, तिथं चिन्हांकडे दुर्लक्ष करण्याच्या ऐवजी त्या संख्यांचा जेव्हा आपण वर्ग करतो किंवा वर्ग करण्यात येतो, मग मायनस असेल त्या संख्येचा वर्ग केला तर प्लसच होतो, प्लस संख्येचा वर्ग केला तर प्लसच येतो. मग हे असा दोष तिथं दूर केलेला आहे. हे लक्षात. आणि एक किंमत काढली जाते त्यालाच प्रमाप विचलन असं म्हटलेलं आहे. आता हे प्रमाप विचलन, स्टँडर्ड डिव्हिएशन, जे काही माध्य बघितलात कोणते, मीन, मीडियन, मोड, त्या मीन मीडियन मोड पैकी फक्त मीन पासून काढलं जाते बरं का. म्हणजेच स्टँडर्ड डिव्हिएशन हे मीन पासून काढलं जाते. हे लक्षात. म्हणजे समांतर माध्यापासून काढण्यात येते, हे एक सांगितलेलं आहे. त्यासोबतच काय, हे स्टँडर्ड डिव्हिएशन जे काही आहे, हे स्टँडर्ड डिव्हिएशन कार्ल पियर्सन नावाचा एक व्यक्ती होता. त्यानं 1893 मध्ये काय केलं, या प्रमाप विचलनाची जी काही पद्धत आहे, प्रमाप विचलन ही स्टँडर्ड डिव्हिएशन ही पद्धत शोधून काढली 1893 साली. हे लक्षात. तिथे दिले बघा, प्रमाप विचलनाची संकल्पना प्रथम 1893 मध्ये कार्ल पियर्सनने मांडली. म्हणजेच कार्ल पियर्सन हा एक सांख्यिकीमधला तज्ञ व्यक्ती होता. त्यानं काय केलं, 1893 मध्ये ही प्रमाप विचलनाची पद्धत किंवा संकल्पना मांडली. हे लक्षात. त्यासोबतच हे प्रमाप विचलनामध्ये काय केलं जाणार आहे, इतर पद्धतीमध्ये जे काही दोष होते, रेंज, क्यूडी किंवा क्वार्टाईल डिव्हिएशन आणि मीन डिव्हिएशन मध्ये, ते दोष दूर केले गेलेले आहेत हे सांगितलेलं आहे. त्यासोबतच काय पुढे सांगता येईल, आता जेव्हा प्रमाप विचलन काय, स्टँडर्ड डिव्हिएशन जेव्हा काढलं जाते तेव्हा ते जे काही किंमत इथे आहे त्याला काय म्हणायचं, ॲब्सोल्यूट मेजर. म्हणजे स्टँडर्ड डिव्हिएशन किंवा प्रमाप विचलन हे मोजमापाचे निरपेक्ष माप आहे. कोणतं माप आहे, निरपेक्ष माप आहे, ॲब्सोल्यूट मेजर आहे. तर कोइफिशिएंट ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजेच काय, प्रमाप विचलनाचा सहगुणक. हे लक्षात. प्रमाप विचलनाचा सहगुणक किंवा मग गुणक, त्यालाच म्हणता येईल कोइफिशिएंट ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन. जेव्हा आपण काढतो ते काढल्यानंतर त्याला काय म्हणतात, ते प्रमाप विचलन गुणक असून ते विचलनाचे सापेक्ष माप आहे, रिलेटिव्ह मेजर आहे बरं का. आपण अपकिरण किंवा विचलनाचं स्वरूप बघितले, नेचर, तिथं निरपेक्ष सापेक्ष काय ते बघितले. हे लक्षात. तेच जेव्हा एसडी म्हणजेच काय, घिसडी नाही, एसडी स्टँडर्ड डिव्हिएशन, जेव्हा एसडी काढलं जाते तेव्हा त्याला काय म्हणायचं, ॲब्सोल्यूट मेजर. आणि जेव्हा कोइफिशिएंट ऑफ एसडी काढलं जाते तेव्हा त्याला काय म्हणायचं, तर रिलेटिव्ह मेजर. हे लक्षात ठेवा. त्यासोबतच आता हे स्टँडर्ड डिव्हिएशन आहे, हे स्टँडर्ड डिव्हिएशन साठी या कार्ल पियर्सननं ग्रीक भाषेतील एक चिन्ह दर्शवलेलं आहे. कोणतं, तर सिग्मा. हे
स्टँडर्ड डिव्हिएशन साठी त्यांनी चिन्ह सांगितलेलं आहे. मग ते सिग्मा चिन्ह जरी दिलं असलं तर त्याला स्टँडर्ड डिव्हिएशन किंवा एसडी म्हणतात. हे लक्षात या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर आपल्याला पुढे काय हे प्रमाप विचलन किंवा हे जे काही स्टँडर्ड डिव्हिएशन दिलेलं आहे त्याचं आपल्याला सूत्र सांगता येतील. आता सूत्र ही डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये वेगळे आहेत आणि कंटिन्यू ऑब्लिक ग्रुप सिरीज मध्ये वेगळे आहेत. आधी मी डिस्ट्रिक्ट सिरीजचे सांगतो. तर डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये जे काही काय काय काढावं लागते, मीन काढावं लागते, कारण स्टँडर्ड डिव्हिएशन मीनच्या आधारे काढलं जाते म्हणून मीन. त्यानंतर स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजे एसडी. एसडीलाच आपण काय ग्रीक या भाषेतील सिग्मा या नावानं किंवा ह्या चिन्हानं ओळखलं जातो किंवा मग ओळखतो. त्यानंतर कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन. त्यानंतर चौथं कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन. ह्या चारीचे सूत्र अगोदर सांगतो मी डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये. तर बघा मीनचं मीन बरोबर ए इजिकल टू एक्स प्लस सिग्मा एफ डी एक्स भागिले एन. हे झालं डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये मीन. आता डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये स्टँडर्ड डिव्हिएशनचं सूत्र बघा. तर एसडी बरोबर किंवा स्टँडर्ड डिव्हिएशन बरोबर वर्गमूळ काढलं जाते. वर्गमूळामध्ये काय सिग्मा एफ डी एक्स त्याचा वर्ग भागिले एन मायनस त्याच्या पुढे मायनस करून कंस करायचं तिथं एक. त्या कंसामध्ये घ्यायचं काय सिग्मा एफ डी एक्स भागिले एन कंस बंद करायचं, त्या कंसाचा वर्ग तिथे करायचं. हे झालं काय स्टँडर्ड डिव्हिएशनचं सूत्र. परत सांगतो बघा एसडी बरोबर किंवा स्टँडर्ड डिव्हिएशन बरोबर वर्गमुळामध्ये सिग्मा एफ डी एक्स चा वर्ग भागिले एन मायनस कंसात सिग्मा एफ डी एक्स भागिले एन कंस बंद कंसाचा वर्ग. हे सूत्र हे काही इथं दिलेलं आहे. इथं सूत्र दिलेलं आहे हे लक्षात. आता कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशनचं सूत्र बघा डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये. कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशनचं सूत्र हे जे सूत्र दिलेले आहे इथं हे कंटिन्यू ग्रुप सिरीजचे आहेत. मी डिस्ट्रिक्ट सिरीजचे बी सांगत आहे आणि लगेच कंटिन्यू ग्रुप सिरीजचे पण सांगत. कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन त्याचं सूत्र बघा एसडी भागिले ए. म्हणजेच आपण जी काही वरल्या सूत्राद्वारे स्टँडर्ड डिव्हिएशन काढतो ती किंमत घ्यायची भागिले मीन काढले त्या मीनच्या किमतीनं त्या स्टँडर्ड डिव्हिएशनच्या किमतीला भाग घालायचा. आपल्याला कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन भेटेल. आता कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन चौथं त्याचं बी सूत्र आपल्याला पाहावं लागेल. कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन बरोबर एसडी भागिले ए गुणिले 100. हे जे काही कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन आहे ते पर्सेंटेज मध्ये काढलं जाते, टक्केवारीमध्ये काढलं जाते किंवा प्रतिशत मध्ये काढलं जाते. त्याचं सूत्र बघा काय. जसं आपण कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशनला काय कराल तो एसडी वरल्या सूत्राद्वारे काढत होतो किंमत भागिले ए ची किंमत म्हणजे मीनची किंमत ठेवत होतो आणि किंमत काढत होतो. ते कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन. पण कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन मध्ये काय केलं जाणार आहे स्टँडर्ड डिव्हिएशन सेम ऍज इट इज भागिले ए ऍज इट इज गुणिले 100. फक्त एवढंच आहे. कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन आणि कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन मध्ये एवढाच फरक आहे की कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन मध्ये गुणिले 100 केलं जात नाही आणि कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन मध्ये गुणिले 100 केलं जाते. एसडी भागिले ए एवढं सूत्र कोइफिशियंट ऑफ एसडी मध्ये आणि कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन मध्ये एसडी भागिले ए गुणिले 100. हे सूत्र झालं डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये हे 4 सूत्र. आता कंटिन्यू ग्रुप सिरीज मध्ये बघा जे काही मीन स्टँडर्ड डिव्हिएशन दुसरं, तिसरं कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन आणि कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन. तर फक्त इथं थोडं चेंज आहे, जास्त काही नाही. बघा मीन काढण्याचं सूत्र ऍज इट इज तसंच आहे, फक्त गुणिले आय करायची. म्हणजेच ए बरोबर मीन काढण्यासाठी ए बरोबर किंवा मीन बरोबर एक्स अधिक सिग्मा एफ डी एक्स भागिले एन इंटू आय कॉमन फॅक्टर फक्त गुणिले करायचे. डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये जे सूत्र होतं तेच इथं आहे, फक्त इथं आय वाढले कॉमन फॅक्टर मध्ये. त्यानंतर स्टँडर्ड डिव्हिएशनचं सूत्र बघा जे डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये आहे तेच राहणार आहे, फक्त इंटू आय इथं पण करायचं. सूत्र बघा मग एसडी बरोबर वर्गमुळामध्ये सिग्मा एफ डी एक्स त्याचा वर्ग भागिले एन मायनस
कंसात सिग्मा FDX भागिले n कंस बंद कंसाचा वर्ग इंटू वर्गमुळाला आय करायचं, गुणिले आय करायचं, कॉमन फॅक्टरनं गुणायचं वर्गमुळाला, बरं का. हे झालं स्टँडर्ड डिव्हिएशनचं कंटिन्यू ग्रुप सिरीज मध्ये. आता कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशनचं सूत्र बघा. कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशनचं सूत्र तेच आहे. कोणतं? SD भागिले ए, स्टँडर्ड डिव्हिएशन भागिले मीन, हे सूत्र आहे. आता कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशनचं सूत्र बघा. कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशनचं सूत्र पण तेच आहे. पर्सेंटेज मध्ये काढतो म्हणजे स्टँडर्ड डिव्हिएशन भागिले ए गुणिले 100. हे दोन्ही सूत्र कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन आणि कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन डिस्ट्रिक्ट सिरीज मध्ये जे होतं तेच इथं पण राहणार आहे. हे लक्षात. या ठिकाणी अशा पद्धतीने हे थोडक्यात सूत्र आपल्याला सांगता येऊ शकतात. त्यासोबतच प्रमाप विचलनाचे जे काही गुण आणि दोष आहेत ते पण आपल्याला बघावं लागेल. तर प्रमाप विचलनाचे गुण बघा. अगोदर मी काय सांगतो, प्रमाप विचलनाचे गुण किंवा मेरिट्स ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन. तर बघा, मेरिट्स ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन पहिलं सांगतो. हे परिमाण पदमालेतील प्रत्येक मूल्यावर आधारित असते. त्यामुळे पदमालेतील सर्व बेसिक गुणधर्म कायम राहत असल्यामुळे विचलनशीलतेच्या इतर परिमाणापेक्षा अधिक विश्वसनीय असते. म्हणजे या स्टँडर्ड डिव्हिएशन मध्ये काय केलं जाणार आहे, सर्व पदमूल्यांचा विचार केला जाणार आहे. त्यासोबतच सर्व बीजगणितीय किंवा बेसिक क्रियांचा या ठिकाणी वापर केला जाणार आहे. म्हणजे जसं मीन डिव्हिएशन काढताना काय केलं जात होतं तिथं दोष सांगितलाय. फक्त तिथं काय, मीन डिव्हिएशन काढताना चिन्हांचा विचार केला जाणार नाही किंवा साइन इग्नोर किंवा मग बीजगणितीय नियमांचं पालन केलं जाणार नाही. पण इथं सर्वच बाबींचं पालन केलं जाते. म्हणून हा एक फायदा सांगतो किंवा हा एक गुण सांगता येऊ शकते. दुसरं गुण बघा, प्रमाप विचलनाची किंमत सूत्रानुसार काटेकोर पद्धतीने काढता येते. आता हे जे काही स्टँडर्ड डिव्हिएशन नुसार किंमत येणार आहे ती सूत्र ठेवून आपण किंमत काढणार, म्हणून हे काटेकोर किंमत किंवा मग हे सूत्रानुसार आलेली किंमत असते हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढला गुण, चांगल्या उत्तम परिमाणांचे बहुतेक सर्व निकष यात दिसून येतात. म्हणजे काय, जे काही साऱ्या गुणधर्माचे किंवा चांगल्या उत्तम परिमाणांचे सर्वच गुण किंवा मग सर्वच बाबी यामध्ये दिसून येतात. म्हणजे जे काही आपण म्हणतो एक किंमत जशी यायला पाहिजे बीजगणितीय किंवा गणितीय बाबीमधून, ती सर्वच बाबी, त्या सर्वच चांगल्या गोष्टी या स्टँडर्ड डिव्हिएशन काढताना विचारात घेतले जातात. म्हणून हा एक गुण सांगता येऊ शकतो. त्यानंतर पुढला, प्रमाप विचलन हे केवळ समांतर माध्यापासून काढले जाते. समांतर माध्य स्थिर आणि विश्वसनीय असल्यामुळे त्याचा वापर करणे अधिक उपयोगी ठरते. म्हणजेच हे स्टँडर्ड डिव्हिएशन काय, जेव्हा आपण स्टँडर्ड डिव्हिएशन काढतो ते स्टँडर्ड डिव्हिएशन फक्त मीन पासूनच काढलं जाणार आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, समांतर माध्य बीजगणितीय किंवा मग इतर गणनासाठी जास्तीत जास्त वापर होते, कारण ते विश्वसनीय आहे आणि ते स्थिर आणि निश्चित किंमत असते, ती बदलत नाही. म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकते की काय, प्रमाप विचलन काढण्यासाठी समांतर माध्याचा म्हणजेच मीनचा उपयोग करण्यात येतो. हा एक गुण सांगता येऊ शकते. पुढला, दोन पदमालेमध्ये तुलना करण्यासाठी विचरण गुणकाचा कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन चा आधार घेतला जात असतो. हा गुणक प्रमाप विचलनाशी निगडीत असतो. आता हे स्टँडर्ड डिव्हिएशन आपण काढतो त्यासोबतच काय, ह्या जेव्हा आपण स्टँडर्ड डिव्हिएशन काढतो त्यामध्ये काय लगेच आपण कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन काढतो. कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन काढल्यामुळे काय होते, दोन पदमालेमध्ये तुलना करता येते आणि जे काही कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन काढलं जाणार आहे ते प्रमाप विचलनाच्या निगडीत किंवा संबंधित असणार आहे, कारण कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन पर्सेंटेज मध्ये काढलं जाणार आहे. हे लक्षात या ठिकाणी हा एक गुण सांगता येऊ शकतो. त्यासोबतच काही प्रमाप विचलनाचे दोष देण्यात आलेत, म्हणजेच डिमेरिट्स ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन. पहिला दोष किंवा मग पहिली उणीव या पद्धतीमध्ये बघा कोणती आहे, प्रमाप विचलनाचे आगणन करण्याकरिता विविध गणितीय प्रक्रिया पार पाडाव्या लागत असते. म्हणजे आता जेव्हा हे स्टँडर्ड डिव्हिएशन जेव्हा काढलं जातंय तेव्हा वेगवेगळ्या काय गणितीय प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. हे लक्षात, जसं आता केंद्रीय प्रवृत्ती काढली जाणार आहे, मीन किंवा मोड किंवा रेंज किंवा मग क्वार्टाईल डिव्हिएशन, तिथं जास्त एफर्ट्स घ्यावे लागत नाही. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, रेंज भेटलं, तिथे एफर्ट्स घ्यावे लागत आहेत का नाही. पण स्टँडर्ड डिव्हिएशन घेताना बीजगणितीय प्रक्रिया किंवा मग हे जे काही स्टँडर्ड
डिव्हिएशनचं आगणन किंवा मग किंमत काढताना बऱ्याच प्रक्रिया कराव्या लागतात, म्हणून हा एक दोष आहे या ठिकाणी सांगता येऊ शकतो. पुढला, बीजगणिताचा अभ्यास असलेल्यांनाच प्रमाप विचलनाचे गणन करता येते. सर्वसामान्याच्या आकलन शक्तीच्या पलीकडे असलेले हे आगणन आहे. आता हे जे काही स्टँडर्ड डिव्हिएशन आहे, हे स्टँडर्ड डिव्हिएशन ज्यांना बीजगणितीय किंवा गणितीय बाबी माहीत असतात किंवा गणितीय अभ्यास ज्यांचा आहे त्यांनाच हे जास्त समजते, हे एक सांगितले. त्यासोबतच काय, याचं आगणन करण्याकरिता सर्वसामान्य लोकांच्या जी काही शक्ती असते त्या शक्तीच्या पलीकडली शक्ती या ठिकाणी वापरावी लागते. म्हणजे जनरली सर्वसामान्यांना जर बीजगणितीय किंवा गणितीय बाबी माहीत नसतील तर हे काढता येत नाही. म्हणजे हे ज्यांना बीजगणितीय गणितीय बाबी माहीत आहेत त्यांनाच हे काढता येऊ शकते, हा एक दोष सांगता येऊ शकतो. पुढलं, या विचलनात अतिटोकाच्या पदांना अधिक महत्व दिले जात असते तर माध्याजवळील पदांना कमी महत्व दिले जाते, कारण हे अंक लहान असतात. आता ह्या पद्धतीचा दोष काय, जे काही अतिटोकाचे पद असतात त्या पदांना जास्त महत्व दिलं जाते. त्यासोबतच माध्याजवळील पदांना कमी महत्व दिले जाते, कारण हे अंक लहान असतात. जे काही माध्य आहे, मीन असते किंवा मीन पासून आपण काढतो, मग त्यामध्ये काय केलं जाते, त्या माध्याजवळील अंकांना कमी महत्व दिलं जाते. म्हणजे ज्या मोठ्या संख्या आहेत त्यांनाच महत्व दिलं जाते, जे लहान संख्या आहेत त्यांना महत्व दिलं जात नाही. हे या ठिकाणी हा स्टँडर्ड डिव्हिएशनचा दोष सांगता येऊ शकतो, हे लक्षात. त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येऊ शकते काय, संयुक्त प्रमाप विचलन, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणता येईल काय, कंबाईन स्टँडर्ड डिव्हिएशन. तर यामध्ये सांगता येऊ शकते काय, आपण जेव्हा दुसरा टॉपिक पाहत होतो त्या दुसऱ्या टॉपिक मध्ये आपण मीनच्या जे काही प्रॉपर्टीज ऑफ मीन म्हणजेच समांतर माध्याचे गुणधर्म पाहत होतो, तेव्हा मी कंबाईन मीन कसं काढलं जाते हे आपण थोडक्यात अभ्यासलेलं आहे, बरोबर. कंबाईन मीन म्हणजे संयुक्त माध्य, बरोबर. आता ते संयुक्त माध्य काढताना काय केलं जात होतं, जेव्हा दोन किंवा जास्त समूहाचे किंवा पदमालेचं संयुक्त समांतर माध्य काढलं जाते, हे लक्षात. त्यालाच काय म्हणायचं, दोन किंवा जास्त पदमालेपासून एक किंमत काढली जाणार आहे, त्याला संयुक्त माध्य आपण म्हटलेलं आहे. तेव्हा तसंच जेव्हा दोन किंवा जास्त पदमाला किंवा समूह दिला असतंय तेव्हा जसं कंबाईन मीन काढलं जाते त्याचप्रमाणे आपल्याला कंबाईन स्टँडर्ड डिव्हिएशन काढता येऊ शकते. म्हणजेच दोन किंवा जास्त पदमाला दिल्या असतात तेव्हा आपल्याला संयुक्त प्रमाप विचलन हे काढता येते, हे लक्षात. त्यासोबतच हे जे काही संयुक्त प्रमाप विचलन काढण्यात येते हे मीनच्या आधारे म्हणजेच संयुक्त मीनच्या आधारे म्हणजेच कंबाईन मीनच्या आधारे काढण्यात येते. जेव्हा स्टँडर्ड डिव्हिएशन काढलं जाते तेव्हा मीनच्या आधारे, आणि जेव्हा कंबाईन स्टँडर्ड डिव्हिएशन काढलं जाते तेव्हा कंबाईन मीनच्या आधारे काढण्यात येते, बरं का. तर बघा आता हे जे काही कंबाईन स्टँडर्ड डिव्हिएशन आहे हे काढण्यासाठी सूत्र पुढील प्रमाणे सांगता येऊ शकते किंवा सूत्र सांगता येईल. तर बघा आता हे कंबाईन स्टँडर्ड डिव्हिएशन काढण्यासाठी कंबाईन मीन काढून घ्यावं लागते, कारण कंबाईन मीनच्या आधारावरच काय कंबाईन स्टँडर्ड डिव्हिएशन काढण्यात येणार आहे. तर कंबाईन मीनचं सूत्र आपण बघितले तरी मी परत सांगतो, कंबाईन मीन बरोबर किंवा मग A12 बरोबर M1A1 अधिक M2A2 भागिले M1 अधिक M2 हे सूत्र सांगितले. किंवा ह्या सूत्राला दुसऱ्या पद्धतीने लिहिता येते काय, जिथं जिथं यम दिलेला आहे तिथं एन ठेवायचं, येऊन जाते. म्हणजे काही काही ठिकाणी काय मेजरमेंटलाच एन म्हणतात आणि मेजरमेंटलाच यम म्हणतात, बरं का. म्हणजे जे काही पदमाला दिलेली आहे त्याला
म्हणून बघा एम नुसार बी मी सूत्र सांगितलं, आता एन नुसार बी सांगतो कंबाईन मीनचा अगोदर. तर A12 बरोबर N1 A1 प्लस N2 A2 भागिले N1 अधिक N2 हे झालं कंबाईन मीनचं सूत्र. त्यानंतर कंबाईन स्टँडर्ड डिव्हिएशनचंही आपण सूत्र बघूत, म्हणजेच संयुक्त प्रमाप विचलनाचं सूत्र. हे संयुक्त प्रमाप विचलन मी अगोदर सांगितलं काय की संयुक्त माध्य म्हणजेच कंबाईन मीन पासून काढलं जाणार आहे. कंबाईन मीनचं आपण सूत्र बघितलं. आता कंबाईन स्टँडर्ड डिव्हिएशनचं सूत्र बघा. तर सूत्र बघा, कंबाईन स्टँडर्ड डिव्हिएशन बरोबर किंवा त्यालाच म्हणता येईल सिग्मा 1-2 बरोबर वर्गमुळामध्ये कंसामध्ये N1 Q1 त्याचा वर्ग कंस बंद अधिक दुसऱ्या कंसात N1 D1 त्याचा वर्ग कंस बंद प्लस तिसऱ्या कंसात N2 सिग्मा 2 त्याचा वर्ग कंस बंद अधिक चौथ्या कंसात N1 D1 त्याचा वर्ग कंस बंद भागिले त्याला N1 अधिक N2 हे झालं कंबाईन स्टँडर्ड डिव्हिएशनचं सूत्र. आता ह्यालाच जिथं जिथं N1 N2 आले त्यालाच तिथं M1 ठेवून देखील आपण काढू शकतो किंमत. तर त्यानुसार सूत्र बघा, कंबाईन स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजेच सिग्मा 1-2 बरोबर वर्गमुळामध्ये पहिल्या कंसात M1 सिग्मा 1 वर्ग त्याचा वर्ग कंस बंद अधिक दुसऱ्या कंसात M1 D1 त्याचा वर्ग कंस बंद तिसऱ्या कंसात M2 सिग्मा 2 त्याचा वर्ग कंस बंद अधिक M1 D1 त्याचा वर्ग कंस बंद भागिले M1 अधिक M2. हे थोडक्यात काय, हे या ठिकाणी या कंबाईन स्टँडर्ड डिव्हिएशनचं सूत्र सांगता येऊ शकते. म्हणजेच कंबाईन स्टँडर्ड डिव्हिएशन कसं काढलं जाते, तर जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा अधिक पदमालेचं किंवा पदमाला दिलेले असतात आणि त्या बाबतीत काय त्यांची माहिती दिलेली असते, त्या माहितीवरून आपल्याला कंबाईन मीन काढता येऊ शकते. मग प्रॉब्लेम मध्ये काय आपल्याला स्पष्टपणे द्यायला पाहिजे काय स्टँडर्ड डिव्हिएशन मीन हे लक्षात, हे सर्व जर दिलं तर आपल्याला काय कंबाईन मीन आणि त्याच्या आधारे कंबाईन स्टँडर्ड डिव्हिएशन काढता येऊ शकते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी थोडक्यात स्टँडर्ड डिव्हिएशन, त्याचे गुण आणि दोष, त्यासोबतच संयुक्त प्रमाप विचलन म्हणजे कंबाईन स्टँडर्ड डिव्हिएशन सांगता येऊ शकते. तसंच ह्या पूर्ण लेक्चरमध्ये आपण काय केलात, जे काही मेथड्स ऑफ मेजरिंग डिस्पर्शन म्हणजे अपकिरण किंवा विचलन मापनाच्या किंवा मोजमापाच्या पद्धती पाहत होतात आणि त्या पद्धतीपैकी 3 पद्धती अगोदरच्या लेक्चरमध्ये घेतलात. राहिलेल्या 2 पद्धती म्हणजेच काय मीन डिव्हिएशन आणि स्टँडर्ड डिव्हिएशन या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट केलेला आहे. अशा पद्धतीनं हा जो काही पॉइंट म्हणजेच काय मेथड्स ऑफ मेजरिंग डिस्पर्शन हे या ठिकाणी संपवतो. तर पुढल्या लेक्चरमध्ये आपण काय करू, थेरॉटिकल भाग सर्व झालेला आहे, तर आपण प्रॉब्लेम घ्यायला सुरू करू. ओके, थँक्यू.